वार्तांकन रोखठोक बातमी। बांगलादेशात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली। प्रवाशांनी भरलेली एक बस नियंत्रणाबाहेर जाऊन थेट नदीत कोसळल्यानं भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार ही बस वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याशेजारी असलेल्या नदीत कोसळली। अपघात झाला तेव्हा बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते। बस पाण्यात बुडाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। या भीषण संकटातून 11 प्रवाशांनी स्वतःच्या हिमतीवर मृत्यूला हुलकावणी दिली आहे। बस नदीत पडल्यानंतर या 11 जणांनी प्रसंगवधान राखत खिडकीतून बाहेर पडून पोहत सुरक्षित काठ गाठला। सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले असले तरी या घटनेमुळे प्रचंड ते धक्क्यात आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातोय। हा अपघात बांगलादेशातील एका राष्ट्रीय महामार्गावर घडला। बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। प्रत्यक्षदर्शींच्या मते बसचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता। वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस संरक्षक कठडा तोडून थेट नदीत कोसळली। प्राथमिक तपासात बसचे ब्रेक निकामी झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बांगलादेश सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून मृतांच्या नातेवाईकांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची शक्यता असून जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।